मी गोविंद देसाई सी साखरे साहेब यांच्या नर्मदे हर यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आपल्या येथे अनिल खेडकर नावाच्या आगळी वेगळी व्यक्ती उपस्थित आहे। त्यांनी नर्मदा परिक्रमा तर केलेलीच आहे, शिवाय सायकल प्रवास पदयात्रा पण भरपूर केलेल्या आहेत। त्यांनी या 3 वर्षात एकूण 28,000 किलोमीटर सायकल प्रवास केला आहे। शिवाय अष्टविनायक, पंढरपूर, अक्कलकोट अशा बऱ्याच पदयात्रा पण केलेल्या आहेत। आता श्री अनिल खेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण सविस्तर सगळी माहिती सांगावी। नर्मदे हर। नर्मदे हर। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। माझे नाव अनिल गणपत खेडकर, मूळ गाव चाकण, सध्या राहणार अकुर्डी रेल्वे स्टेशन गुरुद्वारा। मी एकूण 34 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे। शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना 25 वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून कार्य केलं, 5 वर्ष सुपरवायझर म्हणून काम केलं आणि 5 वर्ष प्राचार्य या पदावरती काम करत राहिलेलं। ते शिक्षकाची काम करत असताना लहानपणापासूनच मला आध्यात्मिक ओढ होती। म्हणजे 5वी पासूनच मला अध्यात्मामध्ये जास्त रुची होती। 5वी मध्ये असतानाच मी बरेच देवी देवतांचे उपास तापास वगैरे करत होतो आणि असं उपास तापास करत असतानाच मला भक्तीची जास्तीत जास्त ओढ वाढू लागली आणि ही ओढ वाढत असतानाच नंतर कालांतराने मला जास्तीत जास्त शिर्डीच्या साईबाबा यांचे मी भक्ती जास्त करू लागलो आणि भक्ती करत असताना नंतर मग असा विचार यायला लागला की आपण हे जे अध्यात्म करतो किंवा उपास तापास करतो तर आपल्या शरीराला काहीतरी वेगळा त्याग जर आपण केला, काहीतरी वेगळं जाणवलं, म्हणजे लोक आपल्या स्वतःसाठी काहीतरी केलं तर असं आपल्याला बरं वाटेल, असं माझ्या स्वतःला बरं वाटलं। म्हणून मी सर्वप्रथम पहिली परिक्रमा सुरू केली पदयात्रेची, ही शिर्डीची पदयात्रा सुरू केली आणि 2009, 10 आणि 11 असं 3 वर्षामध्ये सलग 3 वर्ष मी अकुर्डी ते शिर्डी असा चालत बरोबर आपलं साहित्य घेऊन असा मी माझा पदयात्रा केली। आणि ही पदयात्रा करत असतानाच नंतर जाणवलं की 3ऱ्या पदयात्रेला आम्ही घरातले सगळे मेंबर होतो आणि सगळे मेंबर असतानाच असंच मनामध्ये एक विचार आला की आपण अष्टविनायक पदयात्रा करू। आणि अष्टविनायक पदयात्रा करण्याचं ठरल्यानंतर 2013 मध्ये, जानेवारी 2013 मध्ये मी अष्टविनायक पदयात्रा करायचं ठरवलं आणि तीही चालत, म्हणजे चिंचवड ते चिंचवड असे चालत। कारण आता मी मुलाखत जरी देत असेल किंवा माझा परिचय करून देत असेल तर परमेश्वराला एकच माझी अशी विनंती आहे की आपण जेव्हा मुलाखत देतो तेव्हा आपलं जे खरं मन आहे किंवा आपले खरं आपण काय केलं ते सांगितलं तर खऱ्या अर्थाने बरं होतं। कारण मुलाखत देताना काही वेळेला कसं होतं की माणूस ओर सांगत असतो, काही खोटंही बोलत असतो। परमेश्वराकडे एकच माझी प्रार्थना आहे की मी जे काही तुम्हाला मी आता सांगेल ते सर्व माझ्या याच्यामध्ये संपूर्ण सगळी माझ्या हृदयापासून परमेश्वराला स्मरून सगळं मी खरं सांगत आहे। अशी अष्टविनायक पदयात्रा करत असताना आता एवढं रोज 15 दिवसाचा प्रवास आणि 15 दिवसाचा प्रवास करत असताना मग आपण ते जायचं कसं, त्यावेळेला माझ्याकडे व्हॅन होती, मारुती व्हॅन होती। पण घरचे मला नेहमी परवानगी द्यायचे, कारण घरच्यांना माहिती आहे की अध्यात्मामध्ये जास्त मला रूढी आहे। मग माझी व्हॅन होती, मी व्हॅन बरोबर माझा पुतण्या घेतला आणि एक ड्रायव्हर घेतला बरोबर। आणि हे सगळं माझं रोजचं जे लगेज होतं ते सगळं लगेज व्हॅनमध्ये, मारुती व्हॅनमध्ये असायचं आणि मी आपला चालायचा, साऱ्या रस्त्याने चालत जायचा। असं करत करत मी एकूण 13 दिवसामध्ये अष्टविनायक पदयात्रा केली। आणि अष्टविनायक पदयात्रा करत असताना माझ्यावर असलेला पुतण्या किंवा जो गाडीवरचा ड्रायव्हर त्यालाही आश्चर्य वाटायचं की काका असे पळतात का, नक्की एखाद्या गाडीवर जातात काय, त्यांनाच असं वाटायचं। आणि मग असं पदयात्रा करत करत या पदयात्रेमध्ये, अष्टविनायक पदयात्रेमध्ये बरेच अनुभव आले। अनुभव असे आले की गाडीवर मी असा बोर्ड लावला होता, कारण मी गुरुद्वारामध्ये आम्ही खेडकर परिवाराने एक छोटंसं साईबाबा मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरावर गाडीवरती असं बोर्ड लावलं होतं की साईबाबा संस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल खेडकर असा बोर्ड। मग ती गाडी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणची लोक एक विचारायचे
कोण येते चालत, कोण येते चालत. मग असं विचारल्यानंतर ते सांगायचे असं आमचे हे आता चालत. 14 दिवसामध्ये एकही दिवस असा नव्हता की मला कुठे असं हॉटेलवरती राहायला लागलं किंवा कुठे. प्रत्येक मुक्कामाला 14 दिवसामध्ये प्रत्येक मुक्कामाला माझा तो गाडीवरचा बोर्ड पाहून मला काय करायचे की त्यांच्या घरी मुक्कामाला आमंत्रित करायचे. आणि राहण्याची सोय, सगळी जेवणाची सोय. मग सकाळी मग परत उठल्यानंतर मग सकाळी 6:30ला माझं वॉकिंग सुरू व्हायचं. रात्री एक 8 वाजेपर्यंत मी चालायचा. असं गणेशाच्या कृपेनेच नंतर मग पुढे मी आपला पदयात्रा करत राहिलो. नंतर मग पाली सगळे 8 गणपती केल्यानंतर पाली या ठिकाणी गेलो. शेवटच्या गणपतीला गणपतीचा माझा क्रम होता. पहिलं थेऊर केलं, मोरगाव केलं, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेणेद्री. नंतर माळशेज घाटमार्गे मी मुरमाड, कर्जतला गेलो. कर्जतवरून मग मड आणि पाली. पालीला गेल्यानंतर असं वाटलं की आता 8 गणपती झालेले आहेत, आता आपण काय करायचं की जाऊ आता गाडीमध्ये. पण नंतर एक मन असं खात होतं की आपण प्रतिज्ञा घेतलेली आहे की आपण काय करायचं, अष्टविनायक घेत चालत ते चालतच करायचं. मग परत तसंच चालत सुटलो. आणि बरोबर 14व्या दिवशी मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझे घरचे सगळे फॅमिली मेंबर भक्तिशक्ती केंद्रावरती ते निघलेला माझं स्वागत करण्यासाठी थांबले होते. आणि नक्कीच एक या जन्मामध्ये आपण जन्म घेतलेला आहे, काहीतरी वेगळं काहीतरी केलेलं आहे असं मला वाटलं. की मला तरी असं नक्की वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये की अष्टविनायक पदयात्रा करणारे असेलही कदाचित किंवा काही माहित नाही. पण मला स्वाभाविक नक्कीच आहे, घरापासून चालत परिक्रमा सुरू केली तर घरापर्यंत मी चालत परिक्रमाच अशी पूर्ण केली. असं एक क्षेत्र हे केल्यानंतर मग पुढं वाटलं की एक दिवस असंच वाटलं की आता आपण हे केलेलं की मग आपण पंढरपूर अक्कलकोटचे स्वामी समर्थ. मग असं तो एक विचार आला की जर आपण पंढरपूर अक्कलकोट आणि गाणगापूर करू. मग ही बातमी आमच्या निगडीला एक तळेवड्याला एक काळे महाराज म्हणून होते. आणि काळे महाराजांना समजलं, मी त्याला समजलं असं खेडकर सर अशी एक व्यक्ती आहे की ते असे पदयात्रा करतात. ते माझ्याबरोबर आले. आम्ही दोघांनी पंढरपूर 5व्या दिवशी मी पंढरपूरला होतो आणि अक्कलकोट करून 11व्या दिवशी मी गाणगापूरला होतो. त्यावेळी तसंच म्हणजे जेव्हा मी लीला परिक्रमा करत असतो त्या परिक्रमाच्या वेळेला माझ्याबरोबर त्यावेळेला गाडी होती. गाडीमध्ये माझं संपूर्ण लगेज, माझं रोजचं खाण्याचं साहित्य, फक्त आपलं मोकळं वॉकिंग करायचं. आणि असं 11व्या दिवशी माझी पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर ती पदयात्रा माझी कंप्लीट झाली. आनंद नक्की तोच वाटतो की आपण एवढ्या परिक्रमा करतोय, हे करतोय की जीवनामध्ये आलेलं आपल्याला काहीतरी आपण काहीतरी सार्थक केलं पाहिजे. बाकीच्यांना पण काहीतरी वाटलं पाहिजे की या व्यक्तीने काय केलेलं आहे. मग तुमच्यामध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला? एवढं तुम्ही पदयात्रा केली, काय फरक जाणवला का तुम्हाला? फरक असा मला आध्यात्मिक वाटला. म्हणजे माझा जो स्वभाव आहे की पहिल्यापासून जो स्वभाव असा होता की कसं की माझ्या मनाप्रमाणेच, थोडक्यात माझ्या मनाप्रमाणेच की कसं की समजा एखाद्याने खोटं काही असं वाटलं की मला ते जमतच नसायचं. आजही एक क्षणालाही माझ्याकडून दुसऱ्याला कधी जमत नाही किंवा दुसऱ्याकडून मी तसं हे करत नाही. माझाही स्वभाव तसंच होता. त्या परिक्रमा करत असताना बरेच वेगवेगळे प्रकारचे अनुभव वगैरे. नंतर मग गाणगापूरला जाताना अफजलपूर म्हणून एक ठिकाण आहे, तिथं कर्नाटकमध्ये तिथं पण असं एक असं थोडा झाडीचा जंगलाचा हे होता. तिथं पण जाताना थोडी वाटायची भीती वगैरे, पण तो असं काय वाटलं नाही. एकटाच जायचं का जोडी? चालत एकटाच चालत गेलं. भीती वाटली नाही का मध्ये तुम्हाला? किंवा पदयात्रेच्या वेळेला मला कधी भगवंतांनी कुठं कसा असा कुठं मला असं कोणता असा वाईट अनुभव कोणताच आलेला नाही. सगळ्यांना मला चांगलंच मार्ग. प्रत्येक ठिकाणी जेवण खाण्याची सोय झाली तुमची? मग प्रत्येक वेळेला म्हणजे जेव्हा पदयात्रा केली, अष्टविनायकची पदयात्रा केली किंवा पंढरपूर अक्कलकोट गाणगापूरची केली, प्रत्येक वेळेला असं मला जो 99% असं कुठं मला असं हॉटेलिंगला कधी खर्च करायला लागला नाही. बऱ्याच ठिकाणी मला असं घरूनच डबे मिळत होते प्रत्येक ठिकाणी. त्याच्यानंतर मग मी एक 2004 पासून इस्कॉन या संस्थेमध्ये हे केलं, धार्मिक प्रचार करू लागलो. मग इस्कॉनची काही तत्व आहेत किंवा काय आहेत, हे करायचं नाही, 4 नियमांचं पालन करायचं. मग त्याच्यानंतर मग आमच्या निगडीला एक इस्कॉन टेम्पल आहे की ते इस्कॉन टेम्पलचं बांधकाम चालू होतं. आणि बांधकाम करण्याच्यासाठी मग मी ठरवलं की आपण परमेश्वरासाठी आपण काय प्रत्येकाकडे गेलो की आपण कोणाकडूनही आपण देणगी गोळा करू शकतो. मग मी एक पण केला होता की आपण मुंबईपर्यंत चालत जायचं.
मग घरातून मग मुंबईला मी 3-3.5 दिवसात मुंबईला चालत गेलो. मला एकच की त्या कालावधीमध्ये मी रस्त्याने जात असताना म्हणजे प्रत्येक ठिकाणी जातो. पहिला मुक्काम माझा मनशक्ती लोणावळा या ठिकाणी झाला होता. दुसरा मुक्काम माझे व्याही रामाने म्हणून वाशीला मुक्काम झाला होता. रसायनी या ठिकाणी मुक्काम झाला होता. आणि तिसरा मुक्काम माझा वाशीला झाला होता. रामानी म्हणून माझी वेळी त्यांच्याकडे झाला होता. आणि चौथ्या दिवशी दुपारी मी आपलं इस्कॉन मंदिरात पोहोचलो होतो. त्या परिक्रमेच्या वेळेला मला एक आनंद वाटला की रस्त्यामध्ये जे कोणी भेटत होते मला सगळेजण पाहत होते की हा व्यक्ती चाललेला आहे, रस्त्याने चालत चाललेला आहे, याच्याकडे कोणता तरी उद्देश असेल काहीतरी. माझ्याकडे आमचे संस्थापक होते चिंचवडे सर, त्यांनी मला एक लेटर दिलं होतं की ही व्यक्ती अशा आध्यात्मिक कार्य करत होते. आणि सांगण्याचं तात्पर्य की माझे ते शैक्षणिक गुरु गेल्या वर्षीच हे झाले. पण त्यांनी मला या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा मला अशा रजा दिल्या होत्या. रजा देण्याचा त्यांचा उद्देश एकच होता की ह्या व्यक्ती कोणतेही कार्य करते आध्यात्मिकच करतील. त्यांनी ती लेटर दिल्यामुळे मी दाखवायचं की असं असं मी हे करतोय, देणग्या गोळा चाललेलो आहे. की मला आनंद वाटतो की त्या वेळेला जवळजवळ मी 11,000 रुपये असे रस्त्याने गोळा करत गेलेलो. भगवंतांच्यासाठी श्रीकृष्णाच्या साठी त्यावेळेला आपण बांधकामासाठी 11,000 रुपये मी देणगी रस्त्याने गोळा करत गेलो. किती दिवसात 11,000 झाले? 3.5 दिवसात. अरे बाप. 3.5 दिवस मी घर ते दादरला गिरगाव चौपाटीला इस्कॉनचं मंदिर, राधा गोपीनाथ मंदिर तिथपर्यंत मग मी आपला कलेक्शन करत गेलो. तोच आनंद म्हणजे जेव्हा आपण आपला हा देह सोडतो, ते देह सोडताना आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे की आपण ह्या जीवनामध्ये जन्म घेऊन आपण काय केलेलं आहे, किती चांगले कृत्य केलेत, किती वाईट केले याचं आपलं स्मरण. जर वाईट कृत्य झालेले असेल तर त्याच्यासाठी आपण काय शिक्षा घेतलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला जाणवलं पाहिजे. म्हणून हा जीवनाचा माझा पहिल्यापासून असाच क्रम ठेवलेला आहे. नर्मदा परिक्रमा जी केली तुम्ही, साधारण किती दिवस लागले तुम्हाला? तर नर्मदा परिक्रमेविषयी मी वृंदावनला डिसेंबरमध्ये वृंदावनला होतो. वृंदावनला असताना माझ्याबरोबर माझे मित्र होते गोटखोले म्हणून. त्यांनी सर म्हणले की आपण अशी परिक्रमा करायची काय? म्हटलं करायची. स्वामी समर्थांचा फोटो समोर. नर्मदा मैया काय आहे याच्याबद्दल मला काही म्हणजे शून्य माहिती होती, काहीच माहिती नव्हतं. परिक्रमा करायची, पण काय आहे नर्मदा मैया? प्रेरणा कोणापासून मिळाली तुम्हाला? प्रेरणा वगैरे तसं काहीच नाही. असंच म्हणजे एक वॉकिंग किंवा हे या बेसवरती आपलं एक आपण म्हणतो ना जसं की आपल्याला फार जमल अशा याच्यातून मग नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी मी हे केलं. मग माझ्या मित्राला म्हटलं मी येतो, म्हटलं काय परिक्रमाच करायची, करू म्हटलं आपण. असं परिक्रमा करायची ठरल्यानंतर वृंदावन आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही 2 जण नर्मदा परिक्रमेसाठी गेलो. आणि तिथे गेल्यानंतर ओंकारेश्वरला गेल्यानंतर मानदाता परिक्रमा अगोदर करावी पहिली 11 तारखेला मानदाता परिक्रमा केली. ही 8 का 9 किलोमीटरची परिक्रमा आहे. आणि तिथे गेल्यानंतर मग 12व्या दिवशी मग संकल्प केला की नर्मदा परिक्रमा आपण सुरू करतोय म्हणून. मग 12 जानेवारीला मी नर्मदा परिक्रमा सुरू केली. आणि 2021 नाही 12 जानेवारी 2024. 24. अच्छा. मग तुम्हाला नर्मदा परिक्रमा केल्यावर तुम्हाला असं काय फरक जाणवतं का? म्हणजे नर्मदा परिक्रमा करताना फरक नक्की जाणवतो की जेव्हा आपण रोजचं जीवन जगत असताना आणि जेव्हा आपण आपलं संपूर्ण घराचा त्याग करून जेव्हा आपण बाहेर पडत असतो, अध्यात्मामध्ये आपण काहीतरी वेगळं करायला जेव्हा आपल्याला उत्साह येतो, तर उत्साहाच्या भरामध्ये आपण काय करतो ते आपल्याला समजत नाही. एक भगवंताच्या कृपेपायी वगैरे असं अशी परिक्रमा नक्की सुरू केल्यानंतर फक्त मला एकच सांगायचं की माझा जो स्वभाव आहे, अजूनही मैयाला मी प्रार्थना करतो की माझा जो स्वभाव आहे की जसा एक थोडक्यात कसं होतं की हेकेखोरपणा, मग तो कमी झाला की नाही? अजूनही मला असं जाणवत, असं मला स्वतःला असं जाणवत नाही. कारण माझं स्वतःला असं वाटतं की आपण कुठे काय वेळेला जर चुकत नसेल तर ते माघार घ्यायची मला अजूनही सवयच लागलेली नाही. अजून माझ्याकडे जे कृपा असावी की जरा थोडी त्याच्यामध्ये थोडा फरक पडला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही नवीन लोकांना काय नर्मदा परिक्रमेला सुरुवात कशी करावी, काय काय घेऊन जावं? नर्मदा परिक्रमा सुरू करत असताना आम्ही सराव वगैरे केला काय? सराव वगैरे मला रोजचा सराव व्हायचे. रोज साधारण तुम्ही वजन किती घेऊन जायचं गेला तेव्हा तुमच्या वजन किती होतं? मी आता जेव्हा शिर्डी पदयात्रा केलं नाही नर्मदा परिक्रमेच्या वेळेस, नर्मदा परिक्रमेच्या वेळेला तर त्यावेळेला काय केलं मित्रांनी आम्ही चांगले जसं की आपण कुठं
फिरायलाच चाललोय अशा पद्धतीने भरपूर दोन तीन ड्रेस घेतलेले बरोबर, बरोबर घ्या, नाईट पॅन्ट घ्या, सगळं घ्या. आणि जेव्हा मग ओंकारेश्वरला पोहोचलो, शेगाव गजानन महाराज आश्रममध्ये आम्हाला प्रवेश दिला आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यांची ते पाहिल्यानंतर मला पण जसं काय या ठिकाणी हिरोगतच आलेलो या ठिकाणी असं स्वतःला वाटायला लागलं. आणि तिथे गेल्यानंतर मग बाकीचे आळंदीचे आमचे काही तिथं भक्त भेटले आणि त्यांनी सांगितलं अशी नर्मदा परिक्रमा तुम्ही एवढं घेऊन आला घ्या. नंतर एक एक करत आम्ही बरचसं साहित्य तिथंच ती बॅगच ठेवून दिली बरोबर. आम्ही दोघांनी काय घेतलीच नाही, ठराविक कपडे घेतले आणि ते कपडे घेतून परिक्रमाला सुरुवात केली. अच्छा. त्याच्या अगोदरचा सर्व मला शिर्डीची वेळ, जेव्हा 3 वर्ष मी शिर्डी वारी केली होती त्यावेळेला बरोबर लगेच हातामध्ये बॅग असा सर्व होता सर. पण पदयात्रेला सामान बरोबर घेऊनच जायचं ना तुम्ही, पण कुठेही गेला तरी गाणगापूर, अक्कलकोट. नाही, त्या परिक्रमेच्या वेळी तुम्हाला म्हटलं की त्यावेळेला माझी गाडी असायची बरोबर, गाडीमध्ये माझं लगेच गाडीमध्ये ठेवायचं, मी फक्त वॉकिंग करायचं. मग एकटाच तुम्ही वॉकिंग वॉकिंग फक्त एकटाच, चालत फक्त परिक्रमा मी एकटाच करायचा. हा, त्यावेळी माझी ओझेची अशी सवय नव्हती. पण आता नर्मदा मैयाची परिक्रमा करताना ते पाठीमागे बॅग लावून मग चालायला आपण ती सुरुवात केली. अशी किती किलोमीटर साधारण पायी केला तुम्ही नर्मदा परिक्रमा? हा, नर्मदा परिक्रमा माझी बरोबर का आता बरेच जण काय सांगतात की आपण इतकं एवढं चाललो तेवढं चाललो. साधारण किती चालायचं तुम्ही? रोजचा माझा म्हणजे 4 दिवस मी कंटिन्यू 40-42 किलोमीटर चालवतो. रोजचं 40-42? रोज 40-42 किलोमीटर चालवतो. म्हणजे कॉन्फिडन्स नाही असं. पण झालं कसं की समजा जसं आता मी सुरुवातीला सांगितलं की परिक्रमा करायची असेल तर केव्हाही एक मी सर्वांना परिक्रमा करायला नक्की सांगेन की एकट्याने परिक्रमा करा. रोज किती चाललं पाहिजे तुमच्या मताप्रमाणे? माझ्या म्हणण्याप्रमाणे आपण 25 ते 30 किलोमीटर चाललं पाहिजे. 25 ते 30 किलोमीटर चाललं पाहिजे. कारण आपण जसं चालतो तसं आपल्याला मैयाची ओढ पण लागते. ओढ लागत असताना चालत असताना चुकून जसं गुरु धरा की आपण दोघं बरोबर आपण चाललेलो आहे, तुमचे विचार मला पटले नाही किंवा माझे विचार जर तुम्हाला पटले नाही आणि दोघंच जर आपण परिक्रमा करत असताना जर सांसारिक गोष्टी किंवा इतर गोष्टी हे करत असेल की विचारामध्ये या कलियुगामध्ये ते नक्कीच फरक आहे. कलियुगामध्ये फरक असतो. मग याच्यातूनच माझ्याबरोबर जे काही होते की त्याच्यातून थोडं मन डिस्टर्ब झालेलं होतं असं आहे. म्हणून मी असा थोडा फास्ट चालत गेलो पुढे. संत वगैरे कोण भेटले का तुम्हाला? आम्ही सर्वात थांबा वगैरे भेटतात? नाही बाबा, संतांचा काय अनुभव आला का तुम्हाला असा? नाही, अनुभव आज कोणता की 12 जानेवारीला परिक्रमा सुरू केली, 13 आणि 14 जानेवारीला मला वाटतं भट्ट्याने या ठिकाणी होतो आम्ही. भट्ट्या, तेली भट्ट्या, हा तिथे होतो. तिथं सियाराम बाबांचं दर्शन झालं. म्हणजे खरंच त्या ठिकाणी मुक्काम केला का तुम्ही? हा, तिथे त्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर त्या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतलं. त्यांचं ते सगळं पाहून 105 वर्ष जे वगैरे त्यांनी मी परिक्रमेमध्ये ऐकलेले की ते हाताने पाण्याने दिवे पेटवतात वगैरे आणि त्यांचं दर्शन घेतलं, तो अनुभव. अच्छा. आणि अशी परिक्रमा करत असताना नंतर असं वाटलं की मैयाने आपल्याला कुठेतरी दर्शन द्यावंच, मनामध्ये तेच नक्की होतं. आणि असंच परिक्रमा करत असताना मग शिनोर या ठिकाणी आलेलो होतो. शिनोर शिल्पानी जंगल पास केल्यानंतर शिनोर या ठिकाणी आलो की मैया याच्यामध्ये सांगितलं की मैया आपल्याला मगरीच्या रूपामध्ये दर्शन देते. मग सारखी ओढ लागेल की कधी दर्शन मिळेल. मग शिनोर या ठिकाणी आल्यानंतर मैयानी मगरीच्या रूपामध्ये आम्हाला दर्शन दिलं. नक्की दर्शन दिलं. मगरीच्या रूपामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि त्यावेळेस असं वाटलं की आपली परिक्रमा सक्सेस झालेली आहे. मग त्याच्यातून मग आणखी ओढ लागली की आपण कधी जातो, आपण कधी पोहोचतोय. मग अशा स्पीडनी माझा ओव्हर कॉन्फिडन्स वाढत गेला आणि उत्तर ताटावरती गेल्यानंतर जेव्हा गरुडेश्वरच्या तिथून गेल्यानंतर आमचा थोडा रस्ता चुकला आणि शुल्पानी पलीकडच्या बाजूला पण शुल्पानी जंगलाचा काही भाग आहे आणि त्या शुल्पानी जंगलात त्याच्यातून जाताना जेव्हा आपण हातामध्ये कमंडोलून काठी घेतो आणि ती काठी टेकत गेलो तर माझ्या डाव्या पायावरती लोड आला. आता माझ्या पायावरती लोड आला म्हणजे माझ्या कमरेपासून गुडघ्यापर्यंत एल आकाराचा माझा रॉड आहे. पायामध्ये रॉड आहे माझ्या, म्हणजे कमरेपासून असा एल आकाराचा गुडघ्यापर्यंत रॉड आहे. मग हे करूनही मग त्या याच्यावरती थोडा लोड आला माझा. मग हा ऑपरेशनचा पाय माझा दुखावला गेला. मग मी दही या ठिकाणी मला म्हणजे चालवणाच, त्या ठिकाणी माझी परिक्रमा त्या ठिकाणी संपली. साधारणतः माझं त्या ठिकाणी बरोबर 838 किलोमीटर अंतर झालं. आता हे अंतर आपण कशावरून सांगत असतो तर माझं सायकलिंग जे क्षेत्र आहे, सायकलिंगच्या क्षेत्रामध्ये श्रावा म्हणून ऍप आहे.
जेव्हा आपण परिक्रमा चालू करतो, वॉकिंग चालू करतो किंवा सायकलिंग चालू करतो, तर आपण ते स्टार्ट करतो आणि जिथं स्टॉप करतो त्या ठिकाणी आपल्याला रिडिंग कळतं आणि ते परिक्रमा केल्यानंतर जे रिडिंग असतं ते समोरच्याला सांगायला बरं वाटतं, कारण आपण ते खरं सांगत असतो, खोटं आपण सांगत नसतो एवढे चाललो. तुम्हाला नर्मदा परिक्रमा शूलपाणी जेव्हा तुम्ही जी परिक्रमा केली त्याहून तुम्हाला काय काय अनुभव आले ते सांगाल का? नर्मदा परिक्रमा शूलपाणी जंगलातून जेव्हा करत होतो तर शूलपाणी जंगलातून जेव्हा आपण परिक्रमा करतो त्या परिक्रमेचा आनंद किंवा तो त्याग म्हणायचा, आपण भक्तीसाठी जो त्याग आहे, खरा त्याग, तो आनंद हा शूलपाणी जंगलातूनच घ्यायचा असतो. तर त्या शूलपाणी जंगलातून जात असताना आता तुम्ही परिक्रमा केलेलीच आहे, तर त्या याच्यावर परिक्रमा करत असताना ज्या आपण उंच डोंगर त्या पर्वतावरून जात असतो, जात असताना एक पाऊल वाट असते, छोटी पाऊल वाट असते आणि उजव्या बाजूला दरीच असते. त्या दरीतून जात असताना लखनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एक दोन तीन ठिकाणी माझा पाय घसरला गेला होता, कारण मी घाबरायचं कशामुळं, ऑपरेशनचा पाय असायचा आणि एकदा जर तोल गेला तर आपल्याला तो हे होणार नाही. मग त्या 2-3 ठिकाणी घसरलो, परंतु मयेच्या कृपेमुळे परत त्या ठिकाणी मला तो अनुभव आला की आपल्याला कोणत्या ठिकाणी काही झालेलं नाही. लखनगिरी आश्रममध्ये तिथं पोहोचल्यानंतर तिथूनही काही जण म्हटले की आता परत ह्या जंगलातून जायचं आणि जंगलातून जायच्या ऐवजी तिथून लखनगिरी आश्रम मधून परत भिलाई पर्यंत बोटीने प्रवास. माझ्यावरचे जे होते म्हटलं परिक्रमा करायची ती चालतच करायची आणि मनाने करायची. मग त्या भिलाई याच्यामधून जर चालत गेलं तर तुम्हाला शूलपाणी जंगलाचा अनुभवच येत नाही, तुमचा त्यागच येत नाही, अनुभव येत नाही, तुमचा त्याग येत नाही. मग आम्ही परत त्या भिलाईच्या बोटीने जाता शूलपाणी जंगलातून गेलो. अनुभव असे की आपण जेव्हाही परिक्रमा करतो त्यावेळेला जंगलामध्ये, त्या शूलपाणी जंगलामध्ये राहणारे जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे चालत असताना नंतर मग जे एका चॉकलेटसाठी, एका बिस्किटसाठी जेव्हा आपण परिक्रमा अंगाला शहरा येतात की लांबून जेव्हा परिक्रमावासी येतात आणि ती मुलं लहान मुलं नर्मदे हर कर येतात, एका चॉकलेटसाठी कितीतरी किलो याच्यावरती 500 मीटरवरून येतात. तो अनुभव घेतला मग आपल्याला असं वाटतं की आपण राहतोय कुठं, हे कसे राहतात, ते अनुभव घेतल्यानंतर आपल्याला जो हा राहण्याचा जे हे तो आपला साहजिकच आपला अहंकार वगैरे थोडा कमी होतो आणि त्यांच्यामध्ये जायला हे होतं. बरोबर. अशा मग 2-3 ठिकाणी परिक्रमा करत असताना मग शूलपाणी जंगलातून जात असताना 1-2 ठिकाणी आश्रमशाळा होत्या. दुग्धा या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये आम्ही राहिलो होतो सगळे. दुग्ध आश्रमशाळेमध्ये तेथील विद्यार्थ्यांना आम्ही चॉकलेट, सगळ्या मुलांना चॉकलेट वगैरे देणं किंवा अगोदर आधीमध्ये दुसऱ्या 1-2 शाळांमध्ये आम्ही हे केलं. 2-3 शाळांमध्ये आम्ही चॉकलेट्स वगैरे सगळे विद्यार्थ्यांबरोबर होते का तेव्हा? काय एकटं होते ना, बारामतीचे माझ्याबरोबर 2-3 होते. मग त्यांची ताटातूट कधी झाली? त्यांची ताटाटूट मी जेव्हा दहीला माझा पाय दुखावला गेला ना, ते मग ते म्हटलं ते जरा तुम्ही थांबा पण तुम्हाला चालताच येत नव्हतं, कारण ऑपरेशनचा पाय माझा एवढा दुखावला गेला होता. कारण ते सलग 4-5 दिवस आम्ही 40-42 किलोमीटर चाललो, त्याचा लोड माझ्या पायावरती आला. नंतर राहिलेली जी परिक्रमा होती ती बसने केली. परंतु मग एक आपण जे मी याच्यामध्ये पाहतो की परिक्रमामध्ये जे पाहतो की बरेच जण परिक्रमा करतात, पण परिक्रमा केल्यानंतर परिक्रमा करून येणाऱ्यांनी की समोरच्याला उत्साह वाढण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही जी परिक्रमा करते ते सांगा. पण जर तुम्ही परिक्रमा बसने करताय, लिफ्ट मागून करताय, कारनी जाताय, चालतही जाता आणि बाहेर आल्यानंतर सांगायचं मी चालत परिक्रमा केली की मैयाला माहित असतं की या व्यक्तीने परिक्रमा कशी केलेली. बरोबर, मैयाला कळतं. हा इथून पुढे परिक्रमा करणाऱ्यांनी तरी असं सांगावं की मी पाहायचं, पाहिले, अनुभव घेतले आणि परिक्रमा म्हणजे काय स्पष्ट सांगितलं बघा. नंतर मी पायी बंद केलं, बसनं केलं. प्रत्येकाने सांगितलं पाहिजे, असं सांगितलं पाहिजे. नाहीतर बरेच जण काय करतात, परिक्रमा करतात, पायी केली म्हणून सांगतात. मी पाहिलेले, बऱ्याच जणांना पाहिलेले, अजूनही काही जण सांगतात की त्यांनी आपण जे बोलतात मी तुम्हाला सांगतोय, माझ्या मनाला माहिती नाही, परमेश्वराला माहिती मी काय सांगतोय. म्हणजे प्रत्येकाने सांगितलं पाहिजे. आणि परिक्रमा करणे म्हणजे काय, हा काय छंद नाहीये, तुमची भक्तीमध्ये प्रगती झाली पाहिजे. भक्तीमध्ये प्रगती झाली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही आपण तर हल्लीच कलियुग आहे, मोबाईल आलेले की ते चालू असताना आपण घरच्यांशी थोडं कॉन्टॅक्ट कमीच करायला पाहिजे. संध्याकाळी थोडंफार इकडे फोन केले पाहिजे किंवा आपले जे काही असतील, जसं समजा माझं उदाहरण देतो की समजा भाडेकरूंनी भाडं दिलेलं आहे का,
हे झालेलं आहे का ते झालेलं आहे, असलं हे या गोष्टीपासून परिक्रमा करताना या गोष्टीपासून लांबच राहिले पाहिजे. हो बरोबर, राहिलंच पाहिजे, असं लांबच राहिले पाहिजे. आणि मग नर्मदेचा जप केला पाहिजे आपण. हा नर्मदेचा जप केला पाहिजे. किंवा आमची आता आमचा जो जप असतो इस्कॉनचा त्याचं नामस्मरण नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केलेलं पाहिजे. नामस्मरण केलेलं पाहिजे. एक माझे सर्वांना असं परिक्रमा इथून पुढे परिक्रमा करायला हे. आणि अशी बसणी परिक्रमा केल्यानंतर मग माझी सारखी रुखरुख चालली होती की आपली परिक्रमा चुकलेली आहे. आणि नंतर मग मिसेसला घेऊन मग उत्तर वाहिनी परिक्रमा केली. आणि त्यावेळेला आपला परिचय झाला. तो उत्तर वाहिनी परिक्रमा केल्यानंतर मग मनाला बरं वाटलं. पण अजूनही आतापर्यंत जे उपक्रम केलेले मी त्या उपक्रमामुळं आता हा नर्मदा परिक्रमाचा उपक्रम असा उपक्रम म्हणण्यापेक्षा हे अध्यात्म आहे असं अजूनही मला असं वाटतं की आपण अर्धवट सोडून आलेलो आहे काय. कारण शेवटी पाय दुखावल्यामुळं. पण मैयाची कृपा जेव्हा होईल त्यावेळेस माझे अजूनही असे. पण त्यावेळेला मात्र मी एकटा करणार आहे. कारण एकटा गेलं रस्त्यात जे भेटतील त्यांचीच तुम्ही चला. आपल्या बरोबर जर आपल्या परिसरातलं कोण जर गेलं तर दोघांच्या मतामध्ये नक्कीच भेदभाव होतो. बरोबर असं होतं. अशी परिक्रमा अजून पुढे माझी इच्छा आहे की परिक्रमेमध्ये रस्त्यामध्ये आम्हाला खडेश्वर महाराज भेटले होते ज्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली की कंटिन्यू उभं राहायचं. उभं राहून त्यांनी तपश्चर्या 12 वर्ष ते बसलेलीच नाहीयेत. वर असे ज्या 1-2 ठिकाणी आम्ही मुक्कामाला बरोबर होतो की वर असे स्लॅबला 4 ठिकाणी एखाद्या अँगलला वगैरे असा हुक लावायचे ते. आणि असंच त्यांच्यावर असणारं जे साहित्य होतं फळी होती त्या फळीवरती असं हात ठेवून ते झोपायचे त्यांची. मग वरच झोपायचे असे खाली बसणं. अशी 12 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे 2 साधू एक सेराम बाबांचं आम्हाला दर्शन झालं आणि खडेश्वर महाराजांचं दर्शन झालं नर्मदा मैयाच्या परिक्रमामध्ये. आता तुमच्या सायकल प्रवासाबद्दल सांगा. सायकल प्रवास माझा वयाच्या 57व्या वर्षी सुरू झाला. म्हणजे आता वयाची 57 वर्ष झाल्यानंतर मग या पदयात्रेच्या माध्यमातून सायकल प्रवास सुरू झाला. आजपर्यंत मी किती 300-427 राईड केलेले आहेत. याची सगळी नोंद आमच्या स्ट्रावा ऍपला असतात. जगातील सगळेजण पाहत असतात. 427 राईड मध्ये मी 28,000 किलोमीटर आतापर्यंत कालपर्यंत मी माझं किलोमीटर रनिंग झालेले आहे. त्या सायकल परिक्रमामध्ये सगळ्यात महत्वाच्या 2 परिक्रमा माझ्या झाल्या. त्यामुळे म्हणजे पुणे ते ऋषिकेश. आणि ही परिक्रमा केल्यानंतर पहिली परिक्रमा मोठी परिक्रमा पुणे ते मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश अशी 1722 किलोमीटरची सायकलची परिक्रमा सायकल राईड मी 12व्या दिवशी मी याला होतो ते ऋषिकेशला होतो 12व्या दिवशी. मग या परिक्रमेच्या वेळेला तसंच की आमचं जे रोजचं लगेज रोजचं खाणं. कारण बाहेर खायला आमचा नियम आहे. म्हणजे बाहेर अध्यात्म आम्ही कांदा लसूण वगैरे कोणतं हे करत नाही. त्यामुळे गाडीमध्ये जे काही साहित्य असेल किंवा एखाद्या ठिकाणी जैन हॉटेल मिळत अशा ठिकाणी आपलं हे करायचं प्रसाद घ्यायचा. तर असं 12 दिवसामध्ये परिक्रमा सायकल पदयात्रा केली. आनंद असाच वाटतो की ह्या सायकल परिक्रमेमध्ये 1-2-3 ठिकाणी आमचे सत्कार झाले. माझ्याबरोबर माझा भाचा होता. 2-3 ठिकाणी म्हणजे एक पहिला नारायणगावला सत्कार झाला, इंदोरला सत्कार झाला आणि सगळ्यात महत्वाचा सत्कार झाला तो ऋषिकेशला जेव्हा मी पोहोचलो. म्हणजे रामदेव बाबांच्या आश्रमला भेट देऊन ऋषिकेशला हरिद्वार करून ऋषिकेशला 12व्या दिवशी पोहोचलो. तर ऋषिकेशला परमार्थ निकेतन आश्रम आहे. त्या ठिकाणचे प्रमुख स्वामी चिदानंद स्वामी महाराज रोज संध्याकाळची गंगा आरती असते. त्या गंगा आरतीच्या वेळेला त्यांना आदल्या दिवशी आम्ही भेटलो. मग त्यांनी सांगितले उद्या गंगा आरतीला तुम्ही हे केलं. मग त्या ठिकाणी गंगा आरती झाल्यानंतर आम्हाला तो गंगा आरतीचा त्या ठिकाणी आम्हाला मान मिळाला. आणि गंगा आरती केल्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं चिदानंद स्वामी महाराजांनी की असं पुण्यावरून असे की नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी किंवा कचरा टाकू नये नद्यांमध्ये आरोग्यासाठी वगैरे असे 2 जण सायकलवर आलेले आहेत असं अनाऊन्स केलं. आणि आमचा रुद्राक्ष रूप देऊन आमच्या दोघांचा त्या ठिकाणी गंगे किनारी सत्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर मग तिथले जे महाराष्ट्रातले जे काही आले होते सगळे गंगेचं दर्शन घेण्यासाठी ते आम्हाला बरेच जण आम्हाला भेटले की तुम्ही कसे आले काय आले. आनंद तो नव्हता पण आनंद एकच वाटला की माझी गंगेवरती श्रद्धा की भगवंताच्या चरणापासून गंगा उगम पावते आणि त्या गंगेच्या ठिकाणाहून आपण गंगेच्या ठिकाणापर्यंत आपण सायकल परिक्रमा करायची. माझा सायकलवर केल्यानंतर 1 वर्ष अशी 5 नोव्हेंबर 2021 ते 16 नोव्हेंबर 2021
तर अजूनही माझे तुम्ही 17 नोव्हेंबरचं जर युट्यूबवर टाकलं की गंगा आरती, तिथं आमचं दोघांचं दिसेल, गंगा आरतीचं परमात्मा निकेतनचं युट्यूबवरती सत्कार केलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. नंतर मग घरी आल्यानंतर असं वाटलं की आपण घर ते ऋषिकेश पर्यंत सायकलवर केलेले. नंतर असं वाटलं की जिथून गंगा उगम पावती आणि जिथं मिळती तिथं आपण जायचं. ते अंतर किती? हे माझं झालं होतं 1722. मग दुसऱ्या वर्षी लगेच ठरवलं की आपण गंगासागरला जायचं सायकलवरती. मग असा विचार केल्यानंतर मग सुरुवात पुण्यावरूनच करता का? पुण्यावरूनच, म्हणजे घरापासूनच आकुर्डीवरूनच करतो. आकुर्डी ते मथुरा, वृंदावन, हरिद्वार शिवाय झाली आणि दुसरी आकुर्डी ते गंगासागर. दोन्ही परिक्रमाची वेळ हेच, म्हणजे कोणतं की माझ्या लगेज जे आहे, लगेज बरोबर गाडी असते, गाडीमध्ये माझं संपूर्ण लगेज, आपण सायकलिंग करायचं. मग अशा दोन्ही परिक्रमा केले तर साधारणतः 1-1 लाख रुपये खर्च येतो. फक्त खर्च महत्वाचा नाही, पण आपण भगवंतासाठी काय करतोय, किती त्याग करतोय याच्यामध्ये आनंद आहे. नंतर 5 नोव्हेंबर 22 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये मी सायकलवरती पुणे ते गंगासागर सायकल राईड केली. त्या सायकल राईडचं महत्व म्हणजे मी असं सांगेल की जेव्हा मी सायकल राईड केली त्यावेळेला, आता तुम्ही जर कधी गेले की नागपूर हायवेने गेले, कलकत्ता हायवेने गेले की त्या रस्त्याला जास्तीत जास्त जंगल आहे. म्हणजे आणि एकट्याने सायकल चालवणं म्हणजे रोड मोठे, गडकरी साहेबांनी रोड इतकं मोठे करून ठेवलेले, रोड एकदम 1 नंबरचे रोड सगळे. पण रस्त्याने जाताना जंगल, साऱ्या रस्त्याने जाताना सगळे तुम्हाला बोर्डच असे दिसतील की हत्तीपासून सावध राहा, अस्वलापासून सावध राहा, वाघापासून सावध राहा. अजूनही तुम्ही जर गेले की तुम्हाला ते बोर्ड पाडतील. मग असं सायकलिंग करत असताना आणि थंडीचे दिवस, नोव्हेंबर म्हटल्यानंतर थंडी, परत ते रस्त्याने कोण नाही, सकाळी 6:30 सायकलिंग सुरू करायचं, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 7:30-8 वाजेपर्यंत सायकलिंग करायचं. अशा जंगलातून राईड करत असताना तो आनंद वेगळा होता. आनंद पण होता आणि एक प्रकारे भीती पण होती, कारण कधी असा रोड संपला की असंच जंगल आहे. अजूनही आत्ताही तुम्ही गेले की तुम्हाला ते पाहायला मिळेल की रोडच्याच कडेला जंगल आहे. असं हे जंगलातून मग प्राण्यांची भीती वाटायची. असं सायकल राईड करताना नंतर असं विचार आला की काय वाघाची किंवा खाऊनच टाकीन, याच्यावरती काय कर. नंतर माझं ड्रिंक वाढत गेलं, परंतु पुढं कधी वाघ वगैरे दिसले का तुम्हाला? असं नाही. म्हणजे दिवसा आम्ही प्रत्येक ठिकाणी विचारायचं की असं म्हणले दिवसा कधी हे प्राणी वगैरे येत नाहीयेत आणि रात्री 10 नंतर त्या रोडला सोडतच नाहीत. या सायकलिंगच्या याच्यामध्ये गंगासागरच्या राईडच्या वेळेला मी महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड आणि वेस्ट बंगाल अशी 5 राज्य मी पास केली. फक्त त्याच्यातून जेव्हा मी बांगरीपोशी, ओरिसा राज्यामध्ये बांगरीपोशी या गावामध्ये गेल्यानंतर खूप मोठं जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक साधारणतः 30-40 किलोमीटरचा असं टोटल घाट आहे जंगलातून. मग त्यावेळेला मात्र मी काय केलं की माझा स्टॅमिना एवढा झालेला होता की थोडा माझे ऍडमिट करायची वेळ आलेली होती, परंतु भगवंताने ते करून गेलं. मग माझे मेवणे माझ्याबरोबर होते, म्हणले काम नाही, म्हणजे दादी तुम्ही काय करा, गाडीत बसा, सायकल लावा, तुम्ही गाडीला लावा. मग तो जो 30 किलोमीटरचा जो मोठा घाट होता जंगलातला टोटल, तो 30 किलोमीटरचा मी मात्र काय केलं, मी सायकल यायला लावली. नंतर पुढं असं सरळ 50 किलोमीटर माझी सायकल यायला लावली. नंतर गंगासागरला गेलो. सांगण्याचं तात्पर्य येते की एवढं जे सायकलिंग क्षेत्र केलं, सायकलिंग क्षेत्र करताना या गंगासागरच्या वेळेला त्या घाटामध्ये तेवढं मी त्या ठिकाणी सायकल होतो. पण गंगासागरला गेल्यानंतर जो आनंद होता की उगमापासून जिथं समुद्राला मिळते तो आनंद माझा वेगळाच होता. आणि हे सायकलिंग करत असताना मी ओरिसाच्या मित्रांना कळलं होते की मी सायकल येतोय, माझे ते स्टेटस बघायचे रोजचं. मग एक 300 किलोमीटर वरून केंदुझर या गावी माझे मित्र सगळे शिक्षक मित्र आले होते, सगळे करायला की चला यांचा आपण सत्कार करू. 300 किलोमीटर वरून केंदुझर याच्यापर्यंत माझा सत्कार करण्यासाठी आलेले. तो एक आनंद वेगळा होता. नागपूरला एका ठिकाणी सत्कार झाला होता. सत्कार म्हणण्यापेक्षा की समाजाला कळतं की हे व्यक्ती कशासाठी काय करते, काय की नद्यांचा संदेश हे करत गेलो, प्रदूषण मुक्त नद्या राहावे म्हणून असा संदेश देत गेलेलो होतो. पण हा जंगलातील अनुभव माझा एक वेगळाच अनुभव होता. त्याला अनुभव आता याच्यानंतर माझं पुणे ते अयोध्या, आता लेटेस्ट मध्ये पुणे ते अयोध्या आता सुरू करणार आहेत. केव्हा जाणार तुम्ही? नोव्हेंबरमध्ये 15 दिवस मी कलकत्त्याला जाणार आहे. तिकडून आल्यानंतर माझा भाचा आम्ही असं नियोजन केलं आहे की आपण इकडं पुणे ते अयोध्या करायचंय.
पुणे ते अयोध्या पुणे ते अयोध्या सायकलिंग किती साधारण किलोमीटर ते? एक साधारणतः 1700 किलोमीटर आहे. 1700. साधारणतः 1700 किलोमीटर आहे. आतापर्यंतचा माझा एवढा असा हा प्रवास झालेला आहे. मोठ्या टूर ज्या आम्ही सायकलच्या केल्या त्या पुणे ते ऋषिकेश आणि इकडे गंगासागर. पण बाकीच्या आपल्या टूर आहेत आपल्या नेहमीच्या, शिर्डीला जाणं, शनी शिंगणापूरला जाणं, पंढरपूरला जाणं, याच्यातून एक अध्यात्मामध्ये आपली रुची वाढत जाते. एवढं. अजून काय प्रवास? नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे